जय शिवराय. मी महाराष्ट्र राज्य बाबा ग्रुप अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष. मी 17 तारखेला दौऱ्यावर असताना कसगावमध्ये ये वयस्कर बाबा यांनी आपल्याला 18 तारखेला एक अर्ज दिला होता की ह्यांची ही मालमत्तेची ही जी प्रॉपर्टी आहे ही यांची स्वतःची आहे. तर इथे काही लोक म्हणजे हरेश बालचंद दाढीवाल म्हणून एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने या व्यक्तीला खूप सारा त्रास दिलेला आहे. त्यांची स्वतःची जागा असून ही पेरू देत नाही, त्यांना शेतात येऊ देत नाही व ह्यांना सर्वे गट प्रमाणे ह्यांना कुठेही रस्ता शेतात यायला नसल्यामुळे ह्यांना मानसिक त्रास खूप देण्यात येतोय. आणि ह्यांची लूट अशी केलेली आहे की ह्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर दुसऱ्याच्या नावावर, दुसऱ्याच्या तिसऱ्याच्या नावावरती. तर आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊ की त्यांना इथे काय काय त्रास आहे, त्यांचं म्हणजे काय होतं आहे त्यांच्यासोबत. कारण की या व्यक्तींनी डिपार्टमेंटपासून कायदे कानून सर्व यूज करून पाहिले, पण ह्यांना अजूनपर्यंत वयाच्या नुसार अजूनपर्यंत ह्यांना न्याय भेटलेला नाही आहे. कारण की आज मी जर ह्यांची कंडिशन पाहतोय तर हे खूप परेशान आहे. का तर ह्यांच्या पुढे मागं कोण नसल्यामुळं काही लोक या सर्व गोष्टीचा फायदा उचलत आहे. पण मला एवढं सांगायचं आहे की मी ह्यांच्यासोबत उभा आहे. योग्य पद्धतीने, योग्य रीतीने, न्यायाने जो काही पेपर वर्किंगनी या कायद्याने जो काही मला न्याय देता येईल तो मी माझ्या पद्धतीने देईल. आणि आता बाबांचं म्हणणं काय आहे या विषयाबाबत आपण जाणून घेऊ. शंकर पाटील, माझा मुलगा इंजिनियर असून 21 वर्षापासून बेपत्ता आहे. त्याच्यामुळे मला शेतीमध्ये खूप त्रास होत होता जाण्या येण्यासाठी. त्याच्यासाठी म्हणून मित्राने जे हायस्कूलचे शिक्षक आहे राजेंद्र सुखदेव भोसले यांनी सल्ला दिला, बाबा जमीन तुम्ही गहाण ठेवा आणि 2 वर्षासाठी मला पैसे वापरायला द्या, मी तुमची जमीन सोडवून तुमच्या नावावर परत करून देईल. त्याप्रमाणे त्याने हे सांगून जमीन तुळशीदास बाबूलाल चौधरी, हर्षल प्रभाकर महाले हे दोघं सावकार त्यानेच बघितले, त्यानेच व्याजाचा रेट ठरवला आणि त्यानेच सगळ्या काही गोष्टी क्लिअर करून माझ्याकडनं फक्त खरेदी खतावर सह्या करून घेतल्या. आणि त्यांनी खरेदी खत त्यांच्या नावाने करून कायदेशीर सगळं जमिनीचा ताबा माझा ठेवला आणि 2 वर्षाची बोली ठेवली. त्या बोलीप्रमाणे मी 2 वर्षांनी त्या शिक्षकाच्या मागे लागलो की का रे माझी जमीन तू सोडवून देत नाही, काय नाही. ते आता 2 वर्ष होऊन गेले. त्याने मला सांगितलं, बाबा तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने कर्ज काढा, त्या कर्जाचे हप्ते मी भरेल आणि ते हप्ते मी भरल्यानंतर तुमची जमीन सुटून जाईल. त्या पद्धतीने मी माझं स्वतःचं 40 गावचं घर तारण ठेवून जनता बँकेकडे, मुलगी माझी सर्व्हिसला आहे तिच्या नावाने लोन घेऊन त्या जमिनीचे पूर्ण पैसे जे सावकाराकडनं 10 लाख घेतलेले होते त्याचे 19 लाख रुपये आणि हे त्यांना देऊन टाकले. मी दर महिन्याला त्यांना व्याजाचे चेक द्यायचो, पण ते चेक घ्यायचे आणि कॅशमध्ये व्याज घ्यायचे. मग 3-4 महिने व्याज दिल्यानंतर मी थांबून गेलो की हे आपल्याला कायदेशीर काही करत नाही, काही नाही म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी मुलीच्या नावाने लोन काढला आणि त्याचे तो शिक्षक म्हणे मी हप्ते भरेल. ते लोन घेतल्यानंतर मुलीच्या जातीला जावयाकडे त्रास होऊ नये म्हणून ती जमीन मी मुलीच्या नावाने खरेदी करून दिली. हा हप्ते भरतो ना भरतो, त्याने एकही हप्ता भरला नाही. त्याच्यानंतर मग सावकारांच्या मागे लागलो की तुम्ही 2 जमिनीपैकी 445चा एक हा गट मला परत केला मुलीच्या नावाने खरेदी करून. दुसरा गट माझा 454चा 2 का परत करत नाही, का त्याची खरेदी पलटवून देत नाही. अहो बाबा, जमीन तुमच्याच ताब्यात आहे, तुम्हीच करताय, तुम्हाला कोणी आडवं येतं का. तर अशा सांगून भूलथापा देऊन माझं पुढे कार्यक्रम लांबवत होते. त्याचप्रमाणे दरवर्षी मी तलाठी ऑफिसमध्ये पीक पाहणीचा अर्ज देत होतो. तलाठी पीक पाहणीचा अर्ज पण घेत नव्हते. 14 नंबरचा 7 फॉर्म भरून देत होतो, ते घेत नव्हते, हाकलून देत होते. याच्यानंतर मग 2016 नंतर
2000 त्यांनी जी जमीन दुसऱ्याला खरेदी करून दिलेली होती हे मला कळालं. त्यांनी ती जमीन तिसऱ्याला खरेदी करून दिली 2019मध्ये. 2019मध्ये खरेदी केल्यानंतर मग तो मला इथे कान घेऊन लागल्यानंतर मी ती जमीन रीतशीर तलाट्याकडे जाऊन 2022-23ला पीक पाणी माझ्या नावाने लावावी म्हणून तलाट्याला अर्ज दिला. तलाठी साहेबांनी ती जमीन माझ्या स्पॉट पंचनामा केला 27/9/22 रोजी, नाही 27/9 रोजी. आणि इथे स्पॉट पंचनामा करून मला त्यांनी 27/9ला जमीन माझ्या कब्जात आहे असं लेखी दिलं. आणि त्याच्यानंतर नायब तहसीलदार साहेब इथं पंचनामा करायला आले. त्यांनी पंचनामा केला. पंचनामा करताना त्यांना मी सांगितलं की जमीन मीच पेरतो. त्यांनी खोटा पंचनामा केला. दोघांनी जमीन पेरली. त्याच्यानंतर त्यांनी तो निकाल त्यांच्या बाजूने दिला. हरेश बालचंद दाढीवालच्या. माझी हर्षल प्रभाकर महाले, तुळशीदास बाबूलाल चौधरी, राजेंद्र सुखदेव भोसले, त्याच्यानंतर अंकुश भिकन महाजन, हरेश बालचंद दाढीवाल, या सगळ्यांकडनं मला त्रास होतो आहे. याच्यात माझी पूर्णपणे फसवणूक झालेली आहे. तरी याच्याबद्दल मी माझं जे निवेदन होतं ते नंदूबाबा साहेबांना मी 18/6 रोजी दिलं. त्याप्रमाणे पुढची मदत करण्यासाठी मी त्यांना सहकार्य मागितलेलं आहे. या पद्धतीने हा कार्यक्रम झाला. तर ही होती कथा बाबांची. आज त्यांचं वय पाहून मी मुंबईवरतून मी इथपर्यंत आलो. इथंच नाही तर हे खानदेश माझी माती आहे. या लोकांसाठी मी काही करायला तयार राहतो. पण माझ्या पद्धतीने त्यांना योग्य रीतीने मी न्याय नक्कीच मिळवून देईल. आणि ह्यो शेत आता सुका पडलेला आहे. इथंच पीक राहणार आणि पीक काढोस तर मी स्वतः त्यांच्यासोबत उभा राहणार. तर हरेश बालचंद दाढीवाल यांना माझं एवढं सांगणं आहे की काय आहे, गोरगरीब लोकांची आहे ना फसवणूक करून तुम्ही काही मोठे नाही होणार. तुमच्या बाऱ्यात मला ही सर्व चांगलं माहिती आहे. पण कसं आहे, ही लढाई कायद्याची होती. कायद्याने त्यांनी चालले. जर का तुम्ही परत या बाबांना कोणत्याही प्रकारचा मारहाण म्हणा, या जीवे मारण्याच्या धमक्या व शेतावरती तुम्ही कोणत्या बाया पाठवता, माणसं पाठवता, जर त्यांना उद्या जर काही झालं त्यांच्या जीवाला तर जबाबदार हरेश दाढीवाल राहतील. मग त्यांना मी उत्तर विचारणार. पुढे जे काही असेल या काही घडेल तो त्यांचा प्रश्न व्यक्तिक राहणार. तर मला आता एवढंच सांगायचं आहे की ह्या बाबाची हक्काची जागा आहे. आज त्यांचं वय पा आणि ह्यो विषय जो काही असेल त्यांच्याकडे रीतशीर सर्व डॉक्युमेंट आहे, एव्हिडन्स आहे. काय ह्यो विषय इथल्या इथं मिटायला पाहिजे. व तहसीलदार, कलेक्टर साहेब, या पोलीस डिपार्टमेंट यांना पण एक नम्र विनंती आहे की बाबाचं वय पाहून बाबांना सहकार्य करावा. सर्वांनी त्यांना मदतीचा एक हात पुढं करा. आज त्यांचं वय बघायला गेलं तर ते त्यांना चालतं पण नीट येत नाही. पण उन्हातानाच्या ते पोटाच्या भाकरीसाठी स्वतःच्या वावरात यायला घाबरतात या लोकांमुळं. तर यांना योग्य रीतीने तुम्ही न्याय मिळवून द्यावा. मला खानदेशच्या पोलिसांवरती व इतर जे अधिकारी आहे त्यांच्यावरती खूप सारा भरोसा आहे. माझा भरोसा तोडता कामा नये. जर का यापुढे जर ह्यांना तुम्ही लगाम कसली नाही तर मग मी माझ्या पद्धतीने पुढे ॲक्शन घेईल. बाकी जय शिवराय.